नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार चव्हाण. स्वागत आहे आपलं पार्थ सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्टडी केला मेल गॅमेटोफाईटचा, डेव्हलपमेंट ऑफ द मेल गॅमेटोफाईट. मेल गॅमेटोफाईटचं डेव्हलपमेंट हे कशा पद्धतीने होतं हे आपण स्टडी केलं. We also study about the structure of the pollen grain. pollen grainचं जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर हे सुद्धा आपण स्टडी केलं. नाउ टुडे we have going to discuss structure of anatropous ovule and development of the female gametophyte. anatropous ovuleचं जे स्ट्रक्चर आहे ते स्टडी करायचं आहे आणि दुसरं स्टडी करायचं दॅट इज female gametophyte developmental stages. How the development of the female gametophyte takes place. female gametophyteचं डेव्हलपमेंट हे कसं होतं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आजच्या लेक्चरमध्ये. मागच्या लेक्चरमध्ये आपण मेल गॅमेटोफाईटचं डेव्हलपमेंट जे आहे ते कसं होतं, पोलन ग्रेनच्या आतमध्ये पोलन ग्रेन युनिसेल्युलर स्ट्रक्चर आहे, पण ज्या वेळेला हा पोलन ग्रेन स्टिग्मावर डिपॉझिट होतो त्यावेळेला त्याच्यामध्ये काय व्हायला सुरुवात होते, मायटोसिस व्हायला सुरुवात होते. आतमध्ये दोन प्रकारच्या सेल्स तयार होतात, जनरेटिव्ह सेल आणि व्हेजिटेटिव्ह सेल. आणि मग तिथून पुढे दोन मेल गॅमेट आणि एक ट्यूब न्यूक्लियस अशा पद्धतीनं तीन सेल्स ज्या आहे या तीन सेल्स पोलन ग्रेनमध्ये तयार होतात. हे आपण कालच्या तासाला, कालच्या लेक्चरला, मागच्या व्हिडिओमध्ये स्टडी केलं होतं. जसं पोलन ग्रेन is the cell which is in which the development of the male gametophyte takes place. पोलन ग्रेन ही अशी सेल आहे की तिच्या आतमध्ये काय होतं, मेल गॅमेटोफाईटचं डेव्हलपमेंट होतं. तसंच here ovule, basically ovule takes place or the development of the ovule takes place as a female gametophyte. या ठिकाणी हा जो ओव्ह्यूल आहे हा ओव्ह्यूल डेव्हलप इनसाइड द ओव्हरी. ओव्ह्यूल कुठे डेव्हलप होतो, ओव्हरीच्या आतमध्ये डेव्हलप होतो. आणि म्हणून मागच्या लेक्चरला आपण स्टडी केलं होतं मायक्रोस्पोरोजेनेसिस. इन दिस लेक्चर वी हॅव ट्राय टू अंडरस्टँड अबाउट द मेगास्पोरोजेनेसिस. या ठिकाणी मी लिहितो मेगास्पोरोजेनेसिस. व्हॉट हॅपन्स ड्युरिंग द मेगास्पोरोजेनेसिस. मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे काय, मायक्रोस्पोरोजेनेसिस means development of the male gamete inside the anther, inside the pollen grain. पोलन ग्रेनच्या आतमध्ये त्या ठिकाणी मेल गॅमेट्सचं फॉर्मेशन होण्यालाच आपण काय म्हणतो, मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणतो. तसंच या ठिकाणी डेव्हलपमेंट of the ovule inside the ovary that is called as megasporogenesis. या ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूलचं डेव्हलपमेंट होणं यालाच आपण म्हणणार आहोत मेगास्पोरोजेनेसिस. मेगास्पोरोजेनेसिस इज नथिंग बट डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट. अतिशय सोप्या शब्दात समजून घ्यायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर एवढंच लक्षात ठेवा काय की मेगास्पोरोजेनेसिस म्हणजे फिमेल गॅमेटोफाईटचं डेव्हलपमेंट होणं, याला आपण मेगास्पोरोजेनेसिस असं म्हणतो. आणि मग हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे मेगास्पोरोजेनेसिस बेसिकली इट इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. female gametophyte it is nothing but female reproductive structure. Megasporogenesis is related to the female reproductive structure and the structure of anatropous ovule. When ज्या वेळेला हा ओव्ह्यूल डेव्हलप होतोय त्या डेव्हलपमेंटच्या स्टेजेस कशा आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे.
Ovule is developed inside the ovary. We have already learned that gynecium is also called as female reproductive system. Gynecium consists stigma, style and ovary. These three combinedly called as कार्पेल. गायनोसियमलाच आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असं म्हणतो. आणि ही जी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमलाच आपण विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतो, तर कार्पेल असं सुद्धा म्हणतो. आणि कार्पेलमध्ये कोणते कोणते पार्ट येतात, स्टिग्मा येतो, स्टाईल येते आणि ओव्हरी येते. मग ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल डेव्हलप होण्याच्या प्रोसेसला म्हटलं जातं मेगास्पोरोजेनेसिस. आणि जो ओव्ह्यूल तयार होतो, दॅट ओव्ह्यूल इज नोन ॲज ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. द ओव्ह्यूल विच बिकम डेव्हलप इनसाइड द ओव्हरी. In most of the angiospermic plants, the ovule is known as anatropous ovule. जवळजवळ सगळ्याच most of the angiospermic plants, the ovule is called as anatropous ovule. Anatropous ovuleच याला का म्हटलं जातं, याचंही एक्सप्लेनेशन आपण बघूया. पण पहिल्यांदा तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की हे जे फिमेल गॅमेटोफाइट आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, की ज्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये स्टिग्मा येतो, स्टाईल येतं आणि ओव्हरी येते. तर ओव्हरीच्या आतमध्ये एग सेल तयार होण्याची प्रक्रिया किंवा ओव्हा तयार होण्याची जी प्रोसेस आहे, किंवा ओव्ह्यूल तयार होण्याची, ओव्हालाच आपण ओव्ह्यूल असं पण म्हणतो, ओव्ह्यूल तयार होण्याची जी काही प्रोसेस आहे, त्या प्रोसेसला आपण म्हणतो मेगास्पोरोजेनेसिस. आणि तयार झालेला जो ओव्ह्यूल असतो, तो ओव्ह्यूल आहे ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. हिअर ॲनाट्रोपस ओव्ह्यूलच याला का म्हणता, बिकॉज मायक्रोपाईल एंड इज डायरेक्टेड टू डाउनवर्ड direction, towards the downward direction and is present adjacent to the funicle. बघा, आपण स्ट्रक्चर ज्या वेळेला स्टडी करू त्यावेळेला बघूया की याचा अर्थ काय होतो. पण तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे समजलं पाहिजे की हा जो मेगास्पोरोजेनेसिसचा इव्हेंट आहे, हा ओव्हरीमध्ये घडतो. डेव्हलपमेंट ऑफ द ओव्ह्यूल इनसाइड द ओव्हरी इज जनरली नोन ॲज मेगास्पोरोजेनेसिस. त्याला आपण म्हणतो मेगास्पोरोजेनेसिस. Now this ovule is attached to the placenta by the funicle. हा जो ओव्ह्यूल आहे, हा ओव्ह्यूल या ठिकाणी द ओव्ह्यूल इज अटॅच टू द प्लॅसेंटा. दिस इज द प्लॅसेंटा. हा ओव्ह्यूल प्लॅसेंटा बरोबर अटॅच असतो बाय द फ्युनिकल. And place of attachment of the funicle with the main body is called as hilum. 3 पार्ट बघितले आपण या ठिकाणी. ओव्ह्यूल is attached to the placenta by a stalk-like structure that is called as funicle. ओव्ह्यूल हा या प्लॅसेंटाला अटॅच असतो, त्यासाठी एक देठासारखा स्ट्रक्चर या ठिकाणी असतं, त्याला आपण फ्युनिकल म्हणतो. फ्युनिकल इज अटॅच. हा जो फ्युनिकल आहे, हा या पूर्ण, ज्याला आपण म्हणूया ओव्ह्यूलला काय असतो, अटॅच झालेला असतो. हा जो अटॅचमेंटचा पॉइंट आहे, त्या पॉइंटला आपण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो हायलम असं म्हणतो. त्या पॉइंटला हायलम असं म्हणतो. मग या टॉपिकचं इम्पॉर्टन्स काय, अतिशय जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे. HSC बोर्ड एक्झामिनेशनसाठी धिस टॉपिक बिकम व्हेरी 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 इम्पॉर्टंट. 2 प्रकारे क्वेश्चन विचारले जातात. एक तर स्केच अँड लेबल स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूल फॉर 3 मार्क्स. ही डायग्राम सुद्धा खूप महत्त्वाची 3 मार्क्ससाठी विचारली जाते. स्केच अँड लेबल ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. किंवा दुसरा क्वेश्चन अशा पद्धतीने विचारला जातो की एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्ह्यूल. जरी एक्सप्लेन विचारलं तरी आपल्याला त्या ठिकाणी काय लिहावं लागणार आहे. एक्सप्लेनेशन जरी विचारलं तरी आपल्याला लिहावं लागतं किंवा आपल्याला स्केच करावी लागते डायग्राम. आणि फक्त डायग्राम विचारलं तर आपल्याला फक्त डायग्राम स्केच करायची, एक्सप्लेनेशन लिहायचं नाहीये.
मग या दृष्टीने या क्वेश्चनकडे, या टॉपिककडे बघा की आयदर या ठिकाणी तुम्हाला पोलन ग्रेनची फिगर तरी विचारली जाते किंवा आयदर ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलची तरी फिगर विचारली जाते. या दोन पैकी एक फिगर विचारली जाण्याची चान्सेस आहे. किंवा ह्या दोन एक्सप्लेनेशन पैकी म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट किंवा डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाईट यापैकी एक बोर्ड क्वेश्चन पेपरला विचारलं जातं. म्हणजे एक्सप्लेन द डेव्हलपमेंट ऑफ द फिमेल गॅमेटोफाईट हा साधा सिंपल क्वेश्चन असतो. त्या दृष्टीने हा जो पॉइंट आहे हा अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे समजलं पाहिजे की मेगास्पोरोजेनेसिस काय. Here development of the ovule inside the ovary is known as megasporogenesis. Here this ovule is attached to the placenta by the funicle. A stalk like structure, देठासारखं जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण या ठिकाणी फ्युनिकल म्हणतो. फ्युनिकल, the point of attachment of the funicle with the main body is called as hilum. हा फ्युनिकल या पूर्ण मेन बॉडी बरोबर अटॅच झालेला आहे त्याला आपण हायलम असं म्हणतो. नाउ ऑलरेडी वी गिव्ह द टॅग टू धिस डायग्राम. आपण टॅग दिलेले आहे, टॅगिंग केलेलं आहे. दिस इज चलाजा, these cells are antipodal cells, this is secondary nucleus, this is embryo sac, these are synergids, this is egg cell, this is integument, then this is nucellus. हे सगळ्या प्रकारचं टॅगिंग आपण इथे केलेलं आहे. अँड दिस इज लास्ट वन, दॅट इज मायक्रोपाईल. आता प्रश्न हा आहे की व्हाय this structure is called as anatropous ovule. आपण याला सिंपल फक्त ओव्ह्यूल म्हटलं असतं तरी सुद्धा चाललं असतं, सिंपली ओव्ह्यूल म्हटलं असतं तरी चाललं असतं. पण आपण याला सिंपली ओव्ह्यूल म्हणत नाही, आपण याला म्हणतोय ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल. का बरं ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल म्हणतो आहोत? in most of the angiospermic plant the ovule is anatropous ovule because micropyle is directed towards the downward direction. बघा हा जो मायक्रोपाईल आहे, मायक्रोपाईल काय आहे? अ नॅरो ओपनिंग ॲट द ॲपेक्स. कधी आपण ॲपेक्सचा जो काही भाग असतो तो ॲपेक्स म्हणजे आपल्या दृष्टीने काय असतो? हा वरचा जो भाग आहे तो झाला ॲपेक्स, हा खालचा जो भाग आहे तो झाला बेस. मग कधीही ओपनिंग कुठे असते? ओपनिंग बेसला होत नाही, कधीही ओपनिंग कुठे होते? ॲपेक्सला होते. पण ॲपेक्स म्हटलं की आपलं परसेप्शन काय आहे की ॲपेक्स वरची डायरेक्शन म्हणजे इथं पाहिजे, असं तर होणार नाही. ॲपेक्स इथं आणि इथं बेस असं तर आपण कधी म्हणणार नाही. पण या केसमध्ये आपल्याला उलट म्हणावं लागतं, कारण हा जो ॲपेक्स आहे ना, इट इज लोकेटेड इन द डाऊनवर्ड डायरेक्शन ऑफ द ओव्ह्यूल. या ओव्ह्यूलच्या डाऊनवर्ड डायरेक्शनला, खालच्या डायरेक्शनला बघा इथं हा लोकेट झालेला आहे. म्हणून इथं म्हटलं की इन मोस्ट ऑफ द एंजिओस्पर्मिक प्लांट्स the ovule is called as anatropous ovule because micropyle is located, directed in the downward direction of the ovule and the micropyle is present adjacent to this funicle. बघा हा जो फ्युनिकल आहे या फ्युनिकलला ॲडजस्टमेंट असतो हा मायक्रोपाईल, याच्याशी ॲडजस्टंट असतो. दॅट्स वाय द ओव्ह्यूल इज कॉल्ड ॲज. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ओव्ह्यूलला काय म्हटलं जातं? दिस ओव्ह्यूल इज कॉल्ड ॲज ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल. लक्षात घ्या, समजवून घ्या, अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला तुम्हाला हे समजल ना त्याच वेळेला तुम्हाला म्हणजे तुम्ही नाहीतर फक्त म्हणाल अरे हा ओव्ह्यूल आहे, पण या ओव्ह्यूलला आपण ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल का म्हणायचंय? कारण हा जो मायक्रोपाईल आहे, ही जी ओपनिंग आहे या ओव्ह्यूलची ही डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे. दॅट्स वाय. आणि ही कोणाबरोबर ॲडजस्टंट आहे? फ्युनिकल बरोबर ॲडजस्टंट आहे. दॅट्स वाय द ओव्ह्यूल इज कॉल्ड ॲज ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जे डिस्कशन घेत असतो हे डिस्कशन, मी जे एक्सप्लेनेशन देत असतो हे अतिशय डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन असतं.
तुम्हाला अशा प्रकारचं एक्सप्लेनेशन, इतक्या सिंपल लँग्वेजमध्ये एक्सप्लेनेशन, तुम्हाला समजेल अशा लँग्वेजमध्ये एक्सप्लेनेशन इतर कुठेही मिळणार नाही. आणि हे सगळं आपण प्रोव्हाइड करतो आहोत. हे सगळं आपण फ्री ऑफ कॉस्ट तुमच्यासाठी अवेलेबल करतो आहोत. त्यामुळं आपले जे या चॅप्टरशी रिलेटेड जुने व्हिडिओज आहे ते जुने व्हिडिओज सुद्धा तुम्ही बघा. तुम्ही लाईक करत चला, तुम्ही कमेंट करत चला. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपला जो चॅनल आहे पार्थ सायन्स अकॅडमी, या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण सबस्क्रिप्शन असेल तर लेटेस्ट डे टू डे बेसिसवर जे काही लेक्चर्स आपले होत आहे हे लेक्चर्स तुम्हाला मिळत राहतील. आणि तुमचा स्टडी जो आहे हा स्टडी तुमचा अपडेट होत राहील. यामुळे फक्त बघायचं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे. मित्रांना पण तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये पण शेअर करा. आता या ठिकाणी आपण बघितलं काय की ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलच या ओव्ह्यूलला का म्हणायचं. या ओव्ह्यूलला आपण ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल म्हणतो कारण मायक्रोपायलर एंड म्हणजे त्याचा जो ॲपेक्स आहे, ओपनिंग जे आहे, इट इज लोकेटेड इन द डाऊनवर्ड डायरेक्शन अँड ॲडजस्टंट टू द फ्युनिकल. डाऊनवर्ड डायरेक्शनला हा जो काही ओपनिंग आहे ती ओपनिंग आहे आणि मायक्रोपाईल आहे आणि तो फ्युनिकलच्या शेजारी ॲडजस्टंट असणं म्हणजे शेजारी असणं. बायोलॉजीचा अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर एक साधी आणि सोपी मेथड आहे. पाठांतर कधीही करायचं नाही, गरज नाही पाठांतर करण्याची. डायग्रॅम जर तुमच्या लक्षात राहिली तर बायोलॉजीची कन्सेप्ट तुमच्या 100% लक्षात राहते. आणि म्हणून डायग्रॅम स्टडी करायला शिका विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला हे पॉईंट कोणी सांगणार नाही. डायग्रॅम स्टडी करायला शिका, डायग्रॅम प्रॅक्टिस करायला शिका. त्यावेळेला तुमची बायोलॉजीची प्रिपरेशन 101% चांगल्या प्रकारची होणार आहे. मग इथे कोणते कोणते पार्ट या ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलमध्ये येतात आपण बघूया. जसं मी म्हटलं की ॲक्च्युली हा बेस आहे आपल्यासाठी आणि हा काय आहे या ठिकाणी ॲपेक्स आहे. पण ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलमध्ये उलटं होतं. ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलमध्ये हा काय असतो या ठिकाणी बेस असतो आणि हा काय असतो या ठिकाणी ॲपेक्स असतो. का बरं ॲपेक्स? कारण ओपनिंग पॉईंट इथून आहे, मायक्रोपाईल इथे आहे. मायक्रोपाईल काय आहे? ॲपेक्स ओपनिंग आहे, अ नॅरो ओपनिंग ॲट द ॲपेक्स. या ठिकाणी असलेली ॲपेक्सच्या ठिकाणी असलेली नॅरो ओपनिंग आहे. होतं काय या ठिकाणी हा इथून पुढे जर मी म्हणतोय तर या पद्धतीनं काय होतंय की ही पूर्ण जी ओव्हरी आहे त्या ओव्हरीच्या आतमध्ये हा ओव्ह्यूल आहे आणि ओव्हरीपासून वरती स्टाईलचं डेव्हलपमेंट होतं आणि स्टाईलच्या वरती काय असतो त्या ठिकाणी स्टिग्मा असतो. समजा दिस इज स्टाईल, हा स्टाईल आहे आणि या ठिकाणी असं गृहीत धरा की दिस इज स्टिग्मा, हा झाला स्टिग्मा. आणि आता ज्या वेळेला याच्यावर हा पोलन ग्रेन आला, पोलन ट्यूबचं फॉर्मेशन होतं या पद्धतीनं. आणि ही जी पोलन ट्यूब आहे ही या ठिकाणी अशा पद्धतीनं डेव्हलप व्हायला सुरुवात होते आणि पोलन ट्यूब डेव्हलप होत 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 कुठे येते या ठिकाणी येते. मी इथे लिहितो, चला तुमच्या लक्षात येईल. स्टिग्मा इथे लिहितो, स्टिग्मा इथे लिहितो मी पोलन ट्यूब, सॉरी पोलन ग्रेन. आणि इथे लिहितो धिस इज पोलन ट्यूब, दिस इज पोलन ट्यूब. आणि धिस इज स्टाईल, हा काय स्टाईल आहे. आता तुमच्या पूर्ण स्ट्रक्चर लक्षात येणार आहे. आता जर ही पोलन ट्यूब वरून जर्मिनेट होत येते, डेव्हलप होत येते, तर तिने ओव्ह्यूलमध्ये जाण्यासाठी एंट्री पॉईंट कुठं पाहिजे होता? इथे पाहिजे होता. पण एंट्री पॉईंट कुठं आहे? खाली आहे, बेसमध्ये आहे. पण एंट्री पॉइंटला आपण ॲपेक्स म्हणतो, कधी पण एंट्री पॉइंटला आपण बेस म्हणत नाही. म्हणून हा जो इथला जो हा लॉक असलेला पोर्शन आहे दॅट इज चलाजा. दॅट्स वाय चलाजा काय सगळ्यात पहिला पॉइंट लक्षात घ्या तुम्ही. बेस ऑफ द ओव्ह्यूल दॅट इज लोकेटेड अपोजिट टू द मायक्रोपाईल. हा जो बेस आहे की जो मायक्रोपाईलच्या अपोजिट लेवलला लोकेट झालेला आहे. दिस थिक पोर्शन इज कॉल्ड ॲज चलाजा. या थिक पोर्शनला आपण म्हणतो चलाजा.
देन पुढे आहे दॅट इज, आता हे झालं चलाजा. नाऊ धिस लेअर, धिस प्रोटेक्टिव्ह कवरिंग, ही जी प्रोटेक्टिव्ह कवरिंग आहे, द प्रोटेक्टिव्ह कवरिंग ऑफ द ओव्ह्यूल इज कॉल्ड ॲज इंटॅग्युमेंट. बघा, एक लेअर, दोन लेअर आणि तीन लेअर, इथं तीन लेअर दाखवलेले आहे. ॲक्च्युली हे दोनच लेअर आहे, हे दोन लेअर आहे. हा पहिला लेअर, हा दुसरा लेअर. आतमध्ये हा न्यूसेलस आहे, त्यामध्ये पॅरेनकायमा टिश्यूज आहे किंवा पॅरेनकायमा सेल्स पासून बनलेला हा न्यूसेलस आहे. पण हे जे दोन लेअर आहे, द प्रोटेक्टिव्ह लेअर अराउंड द embryo sac, the protective layer around the ovule is called as integument. आता हे इंटॅग्युमेंट इथे जागा नसल्यामुळे आपण इकडे टॅग केलेले आहे. बघा, मी इथे तुम्हाला दाखवतो. हा इनर इंटॅग्युमेंट आपण बघितला. दिस इज इनर इंटॅग्युमेंट अँड दिस इज आउटर इंटॅग्युमेंट. आणि इंटॅग्युमेंट काय आहे? Integuments are the inner integument and outer integument, and these integuments are working as a protection for the ovule, for the protection of the ovule. Ovule ला प्रोटेक्ट करण्यासाठी हे दोन थिक लेअर आहे इंटॅग्युमेंटचे. नाउ देन नेक्स्ट टू द इंटॅग्युमेंट we must have understand the apex, narrow opening at the apex. This is the apex part and this is the narrow opening. हा apex चा पार्ट झाला आणि ही झाली या ठिकाणी नॅरो ओपनिंग. ही ओपनिंग कोणासाठी? बघा, इथून ज्या वेळेला हा पोलन ट्यूब जर्मिनेट होतील, म्हणजे पोलन ट्यूब डेव्हलप होतील, त्यावेळेला ती पोलन ट्यूब या डायरेक्शनने येईल, या पद्धतीने, इथून अशा पद्धतीने येऊन किंवा इथून या पद्धतीने येऊन ती पोलन ट्यूब काय होईल? इथे येईल, या न्यूसेलस पर्यंत पोहोचेल. आणि पोलन ट्यूब ज्या वेळेला इथपर्यंत डेव्हलप होतील त्यावेळेला पोलन ग्रेन मध्ये असलेले सायटोप्लाझम पण त्याच्याबरोबर वाहत खाली. आणि सायटोप्लाझम बरोबर कोणाची मुवमेंट होणार आहे? मेल गॅमेट्सची मुवमेंट होणार आहे. तिसरी जी व्हेजिटेटिव्ह सेल आहे, ज्याला आपण ट्यूब न्यूक्लियस म्हटलं, तो ट्यूब न्यूक्लियस सुद्धा इथपर्यंत पोहोचणार आहे, हे लक्षात घ्या. आणि मग इथं या ठिकाणी पोलन ट्यूब इथं ब्रेक करते, हा पॉइंट ब्रेक करते, इथून मायक्रोपाईल मधून एंटर होते आणि हा पॉइंट ब्रेक करते. हा पॉइंट ब्रेक केल्यानंतर याला आपण काय म्हणतो? न्यूसेलस म्हणतो. या न्यूसेलसला ब्रेक करते. न्यूसेलस हा पॅरेनकायमा टिश्यूज पासून बनलेला आहे आणि हळूहळू कुठं ग्रो होते? या ओव्ह्यूल पर्यंत ग्रो होते, या एम्ब्रियो सॅक पर्यंत ग्रो होते आणि एम्ब्रियो सॅकच्या आतपर्यंत ही पोलन ट्यूब पोहोचते. जशी पोलन ट्यूब आतपर्यंत पोहोचते तसंही या ठिकाणी एक सेल आहे, म्हणजे फिमेल गॅमेट आहे आणि सेकंडरी न्यूक्लियस आहे. याच्याबरोबर त्या ठिकाणी दोन गॅमेट्सचं फ्युजन होतं. पहिला जो मेल गॅमेट आहे तो एक सेल बरोबर फ्यूज होतो आणि दुसरा या सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल, आतापर्यंत आपण बघितलं की चलाजा काय आहे, त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्लॅसेंटा, फ्युनिकल, हायलम, त्यानंतर चलाजा, त्यानंतर मायक्रोपाईल, त्यानंतर इंटॅग्युमेंट. इथपर्यंत आपण बघितलं. धिस इज द आउटर मोस्ट पार्ट ऑफ द ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल. ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलला सराउंड करणारा हा बाहेरचा भाग आहे. मग या ठिकाणी व्हॉट इज द इनर मोस्ट पार्ट? इनर मोस्ट पार्ट दॅट इज बेसिकली ओव्ह्यूल, दॅट इज एम्ब्रियो सॅक. इनर मोस्ट पार्ट आहे एम्ब्रियो सॅक, बट एम्ब्रियो सॅक इज सराउंडेड बाय न्यूसेलस. एम्ब्रियो सॅक ही कशाने सराउंड झालेली आहे? न्यूसेलसने. अ थिक लेअर ऑफ द पॅरेनकायमा सेल्स, अ थिक लेअर ऑफ द पॅरेनकायमा टिश्यूज. या ठिकाणी पॅरेनकायमा टिश्यूजचा हा थिक लेअर आहे. या ठिकाणी अ थिक लेअर ऑफ द पॅरेनकायमा टिश्यूज सराउंड्स द ओव्ह्यूल अँड धिस लेअर इज कॉल्ड ॲज, या लेअरला म्हटलं जातं या ठिकाणी न्यूसेलस. दिस लेअर इज कॉल्ड ॲज न्यूसेलस. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता बघा, न्यूसेलस झाल्यानंतर इनर दी न्यूसेलस एम्ब्रियो सॅक इज प्रेझेंट. या न्यूसेलसच्या आतमध्ये एम्ब्रियो सॅक आहे. एम्ब्रियो सॅक इज आल्सो और ओव्ह्यूल इज आल्सो कॉल्ड ॲज एम्ब्रियो सॅक. हा जो एम्ब्रियो सॅक, हा जो ओव्ह्यूल आहे, या ओव्ह्यूललाच आपण काय म्हणतो? एम्ब्रियो सॅक असं पण म्हणतो. That's why embryo sac or ovule consist total 7 cells. Total 7 cells. बघा, या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल, इथे खाली बेसला मायक्रोपायलर एंडला 3 सेल आहे, 1 2 3.
इकडे चलाझल एंडला 3 सेल आहे, 1 2 3, आणि सेंटरला लोकेट झालेली एक सेल आहे. मग द सेल्स विच आर प्रेझेंट ॲट द मायक्रोपायलर एंड दॅट 3 सेल्स टुगेदरली कॉल्ड ॲज, इथं दाखवलेले बघा काय म्हणतो आपण त्याला, एग ॲपरेटस. these 3 cells togetherly called as egg apparatus. These 3 cells consist 1 egg cell. या 3 सेल मध्ये काय असते, एक जी सेल आहे ती एक सेल असते, म्हणजेच काय आहे, फिमेल गॅमेट आहे. एक आहे म्हणजेच ही काय झाली, इथे मी लिहिलं नव्हतं, फिमेल गॅमेट. दिस एग सेल इज नथिंग बट द फिमेल गॅमेट. ही जी एक सेल आहे ती फिमेल गॅमेट आहे. आणि उरलेल्या रिमेनिंग 2 राहिले बघा, या ज्या 2 सेल आहे, दिस 2 सेल्स आर नोन ॲज सिनर्जिड्स. या 2 सेलला आपण सिनर्जिड म्हणतो. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सिनर्जिड? सिनर्जिड्स आर वॉटरी सेल्स. सिनर्जिड सेल्स हॅव्हिंग वॉटरी सेल्स. बेसिकली सिनर्जिड ज्या आहे त्या वॉटर होल्ड करणाऱ्या सेल्स आहे. कारण for the motility of the second male gamete towards the secondary nucleus, इथे ज्या वेळेला पोलन ट्यूब मधनं 2 मेल गॅमेट येणार आहे, एक मेल गॅमेट एक सेल बरोबर फ्यूज होईल, ठीक आहे, पोचले इथं 2 मेल गॅमेट, त्यातला एक जो आहे तो फिमेल गॅमेट बरोबर फ्युजन त्याचं झालं. उरलेला दुसरा जो मेल गॅमेट आहे तो मेल गॅमेट इथं सेंटर पर्यंत जाणं गरजेचं आहे. इथं सेंटरला काय, सेकंडरी न्यूक्लियस आहे. आणि म्हणून हा जोपर्यंत सेंटरला पोहोचण्यासाठी, कारण मेल गॅमेट कसे आहे, नॉन मोटाईल आहे, मग सेंटरला पोहोचण्यासाठी मीडियम पाहिजे, म्हणून या सिनर्जिड्स जे आहे यांच्यामध्ये पाणी असतं, वॉटर असतं. ते वॉटर इथं पसरलं की त्या वॉटर बरोबर हा मेल गॅमेट इथपर्यंत पोहोचतो, कारण त्या वॉटरचा फ्लो बरोबर इथपर्यंत असतो, सेकंडरी न्यूक्लियस पर्यंत असतो, सेंटर पर्यंत असतो ज्यावेळेला ह्या बस्ट होतात त्यावेळेला. आणि त्या एका वॉटरच्या फ्लो बरोबर तो जो एक राहिलेला मेल गॅमेट आहे तो कुठं पोहोचतोय, या सेकंडरी न्यूक्लियस पर्यंत पोहोचतो आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, लई सोपं मेकॅनिझम आहे, लई खूपच सोपं आहे. मग तुम्हाला थोडंसं इमॅजिनेशन करावं लागेल, काय की या ठिकाणाहून पोलन ट्यूबची डेव्हलपमेंट होते, आणि या मायक्रोपायलर एंडमधनं पोलन ट्यूब काय घेऊन येते, 2 मेल गॅमेट घेऊन येते आणि एक ट्यूब न्यूसेलस घेऊन येतो. 2 मेल गॅमेट पैकी पहिला मेल गॅमेट इथं फ्यूज होतोय एक सेल बरोबर, पण दुसरा या सेकंडरी न्यूक्लियस बरोबर त्याचं फ्युजन व्हायचं, इथून इथपर्यंतचं अंतर तो पार कसं करेल, कारण हे मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहे, अंतर भरपूर आहे. हे पार करण्यासाठी काय असतं, या सिनर्जिड्स बस्ट होतात, वॉटर रिलीज करतात, त्या वॉटर बरोबर तो दुसरा जो न्यूक्लियस मेल गॅमेट आहे तो कुठपर्यंत पोहोचतो, सेकंडरी न्यूक्लियस पर्यंत पोहोचतो, आणि मग इथं सेकंडरी न्यूक्लियस मध्ये त्याचं फ्युजन होतं. This structure is 7-celled yet nucleated structure. हे जे स्ट्रक्चर आहे हे 7 सेल आणि 8 न्यूक्लियसचं स्ट्रक्चर आहे. कसं ते आपण इथं एक्सप्लेनेशन मध्ये बघणार आहोत. इथे मी लिहिलेलं आहे. मग यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा the 3 cells which are located at the micropylar end, these 3 cells are called as, that is egg apparatus. Egg apparatus consists a single egg cell and 2 synergids. At the center of the ovule, secondary nucleus is present. ओव्ह्यूलच्या सेंटरमध्ये जो न्यूक्लियस आहे, जी सेल आहे, दॅट बिकम नोन ॲज सेकंडरी न्यूक्लियस. बेसिकली ऑल द सेल्स आर हॅप्लॉइड इन नेचर. कारण या सगळ्या सेल्स काय आहे, हॅप्लॉइड नेचरच्या आहे, कारण या सगळ्या जर्मिनेटिव्ह सेल आहे. पण मेन जर्मिनेटिव्ह सेल कोणती आहे यामध्ये, एग, ज्याला आपण फिमेल गॅमेट म्हणतो किंवा ज्याला आपण ओव्हा म्हणतो. मग या ठिकाणी ॲट द सेंटर द सेकंडरी न्यूक्लियस इज प्रेझेंट. व्हॉट इज द युनिकनेस ऑफ द सेकंडरी न्यूक्लियस? सेकंडरी न्यूक्लियसचं युनिकनेस काय, दॅट सेकंडरी न्यूक्लियस हॅज 2 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. सेकंडरी न्यूक्लियसमध्ये 2 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आहे, 2 न्यूक्लियस आहे. 2 न्यूक्लियस का आले, इथं आपण स्टडी करणार आहोत पोलार न्यूक्ली, ज्या वेळेला आपण डेव्हलपमेंटची फेज बघणार आहोत. तो मुद्दा इथे एक्सप्लेन करू. मग ॲट द सेंटर ऑफ द ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल सेकंडरी न्यूक्लियस इज प्रेझेंट, अँड
ॲट द चलाझल एंड. हा जो चलाझल एंड आहे हा चलाजाच्या बाजूचा आहे. दॅट्स वाय ॲट द चलाझल एंड अँटीपोडल सेल्स आर प्रेझेंट. 3 antipodal cells are present. These antipodal cells play an accessory role in the process of fertilization. या पूर्ण फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये अँटीपोडल सेल्स ज्या आहेत त्या ॲसेसरी रोल जो आहे तो प्ले करतात. मग दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल. या सगळ्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल. लक्षात आलं? मला माहिती तुम्हाला समजतं आहे, समजलेलं आहे. कन्सेप्ट थोडीशी क्रिटिकल आहे, थोडीशी किचकट आहे, पण आपण जर पहिल्यापासून लेक्चर ऐकत असू, पहिल्यापासून माझे व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला हे सिंपल वाटेल. एकदाच मी त्याला सिम्प्लिफाय करतो. आता अंडरस्टँडिंग तर कमीत कमी झाली की बाबा ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल काय आहे. मग ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलला ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलच का म्हणायचं? पहिल्यांदा तर मी काही पॉईंट्स इथं रिसाईट करतो, रिवाइज करतो, ते समजून घ्या. तुम्हाला त्याच्यावरनं पूर्ण आयडिया येणार आहे. द फॉर्मेशन ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट इनसाइड द ओव्हरी इज कॉल्ड ॲज मेगास्पोरोजेनेसिस. In most of the angiosperm, the ovule is called as anatropous ovule because the apex opening known as micropyle, a narrow apex opening known as micropyle is located in the downward direction. So the ovule is called as anatropous ovule. The ovule is attached to the placenta by a stalk. That stalk is called as funicle. Funicle is attached to the main body of the ovule. The point is known as hilum. The base of the anatropous ovule is known as chalaza. Then the two protective layer is known as integument, outer integument and inner integument. They are working for the protection. Now inside the integument, nucellus is present. Basically nucellus have parenchyma tissues. It is made up of parenchyma tissues. At the downward direction, micropyle is located. Micropyle is a narrow opening at apex. This is apex, and this apex have narrow opening. This narrow opening is called as micropyle. Inside the nucellus, embryo sac is present. Ovule is also known as embryo sac. Embryo sac consists 7-celled structure. From these 7 cells, 3 cells are located at the micropylar end and 3 cells are located at the chalazal end, and a single cell, it is located at the center of the ovule. The cells which are located at the micropylar end, from this cell, 1 cell is egg cell and remaining 2 cells are synergids. Synergids are watery cells. The 3 cells which are located at the chalazal end are known as antipodal cell, and antipodal cells play an accessory role in the process of fertilization. The cell which is located at the center of the embryo sac is known as secondary nucleus. This is the structure of the anatropous ovule. बोर्डाच्या पेपरला तुम्हाला फिगर काढायला विचारलं जाईल, तरी काढता आली पाहिजे, आणि फिगर जर पक्की असेल त्याच्यावरनं तुम्हाला एक्सप्लेनेशन 101% लिहिता येणार आहे. 101% एक्सप्लेनेशन लिहिता येणार आहे आणि व्यवस्थित एक्सप्लेनेशन हे तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येणार आहे. मग बघा, आपण आपल्या पुढच्या पॉइंटकडे जाऊया, पुढच्या टॉपिककडे जाऊया. दॅट इज डेव्हलपमेंट ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट. पण डेव्हलपमेंट होण्याच्या आधी एम्ब्रियो सॅक डेव्हलप फ्रॉम सिंगल मेगास्पोर.
ही जी एम्ब्रियो सॅक डेव्हलप झाली बघा, या ठिकाणी सिंगल मेगास्पोर पासून हे डेव्हलपमेंट होतंय. दॅट्स वाय द डेव्हलपमेंट ऑफ द एम्ब्रियो सॅक इज कॉल्ड ॲज मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. आणि त्यामुळं अशा प्रकारे एम्ब्रियो सॅक डेव्हलप होण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. आता हे जे मोनोस्पोरिक पूर्ण ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस दॅट इज नोन ॲज मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट अँड इट इज टेक्स प्लेस विथ इन अ मेगास्पोर. बघा, हा जो एम्ब्रियो सॅक तयार झाला विच इज टेक्स प्लेस, द डेव्हलपमेंट टेक्स प्लेस इन अ सिंगल मेगास्पोर. सो दिस डेव्हलपमेंट इज कॉल्ड ॲज एंडोस्पोरिक. त्यामुळं आपण या डेव्हलपमेंटला एंडोस्पोरिक असं पण म्हणतो. म्हणजेच मोनोस्पोरिक का म्हणायचं? बिकॉज डेव्हलप फ्रॉम द सिंगल मेगास्पोर अँड डेव्हलप दॅट्स द एम्ब्रियो सॅक डेव्हलप्स फ्रॉम द सिंगल मेगास्पोर, सो इट इज कॉल्ड ॲज मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट. अँड द एम्ब्रियो सॅक डेव्हलप इनसाइड अ सिंगल मेगास्पोर, दॅट्स वाय इट इज नोन ॲज एंडोस्पोरिक डेव्हलपमेंट. मोनोस्पोरिक पण आहे कारण एकाच मेगास्पोर पासून डेव्हलप झाली एम्ब्रियो सॅक, आणि एंडोस्पोरिक पण आहे कारण एकाच त्या ठिकाणी मेगास्पोरच्या आतमध्ये डेव्हलपमेंट होते, आणि म्हणून ही डेव्हलपमेंट जी आहे ही एंडोस्पोरिक सुद्धा आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे आवर नेक्स्ट पॉइंट, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, दॅट इज डेव्हलपमेंट ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट. फिमेल गॅमेटोफाइटचे डेव्हलपमेंट कशा प्रकारे होणार आहेत. मग आता इथे बघा, या ठिकाणी लक्ष द्या, काय होतंय की इनसाइड द ओव्हरी, इनसाइड द ओव्हरी, ओव्हरीमध्ये त्या ठिकाणी सगळ्याच्या सगळ्या सेल, म्हणजे ज्या वेळेला ओव्हरी इमॅच्युअर आहे त्यावेळेला ओव्हरीमध्ये असणाऱ्या सेल्स ज्या आहे त्या सोमॅटिक सेल्स आहे. दॅट सेल्स आर डिप्लॉइडल सेल, डिप्लॉइड इन नेचर. असं नाहीये की इमॅच्युअर ओव्हरीमध्ये लगेच ओव्ह्यूल तयार होतो, असं होत नाही कधीही. जशी ओव्हरी मॅच्युअर होईल, मॅच्युअर होणं म्हणजेच त्याच्यामध्ये काय होणं, एगचं फॉर्मेशन होणं ओव्हरीमध्ये. जशी ओव्हरी मॅच्युअर होईल, आता मॅच्युअर होते म्हणजेच त्या ठिकाणी फिमेल गॅमेटोफाइट एम्ब्रियो सॅक किंवा ओव्ह्यूल त्या ओव्हरीमध्ये तयार होतो. पण ज्या वेळेला ही ओव्हरी इमॅच्युअर असते, द इमॅच्युअर ओव्हरी हॅव्हिंग डिप्लॉइड सेल्स, त्या ओव्हरीमध्ये डिप्लॉइड सेल्स असतात अँड दीज डिप्लॉइड सेल्स आर नोन ॲज मेगास्पोर मदर सेल्स. या डिप्लॉइड सेल्सला मेगास्पोर मदर सेल असं म्हटलं जातं. नाऊ मेगास्पोर मदर सेल त्यालाच आपण म्हणतो MMC. कधीही मेगास्पोर मदर सेल ही डिप्लॉइड नेचरची असते. इन अ मेगास्पोर मदर सेल मिओसिस टेक्स प्लेस फॉर द फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. ज्या वेळेला फिमेल गॅमेटोफाइट तयार व्हायचं आहे, डेव्हलपमेंट व्हायची आहे, त्यावेळेला मेगास्पोर मदर सेलमध्ये सगळ्यात पहिलं सेल डिव्हिजन घडतं आणि ते सेल डिव्हिजन आहे मिओसिस. In the megaspore mother cell, meiosis takes place and we have always learned that आपण शिकलोय की as a result of meiosis 4 haploid daughter cells are produced. मिओसिसचा जो रिझल्ट असतो त्यामध्ये 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स तयार होतात. हॅप्लॉइड म्हणजे हॅव्हिंग सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम. कालच्याही लेक्चरमध्ये मी तुम्हाला क्लिअर केलं होतं हॅप्लॉइड काय आहे आणि डिप्लॉइड काय आहे. या ठिकाणी मेगास्पोर मदर सेल हा डिप्लॉइड आहे, म्हणजे याच्यामध्ये एकच काय आहे क्रोमोझोमचा, याच्यामध्ये 2 क्रोमोझोमचे सेट आहे. पण मिओसिस झाल्यानंतर तयार झालेल्या ज्या काही 4 डॉटर सेल्स असतात, या 4 डॉटर सेल्स यांच्यामध्ये हॅप्लॉइड नेचर असतं, म्हणजेच यांच्यामध्ये क्रोमोझोमचा एकच सेट असतो. दॅट्स वाय मेगास्पोर मदर सेल अंडरगोज मिओसिस टू फॉर्म 4 हॅप्लॉइड मेगास्पोर, टू फॉर्म लिनियर टेट्रॅड. लिनियर टेट्रॅड याला म्हटलं कारण ह्या 4 एकाच लाईनमध्ये तयार होतात.
मेगास्पोर मदर सेल undergoes the process of meiosis to form linear tetrad. Linear tetrad consists four haploid megaspore. या linear tetrad मध्ये काय असतं स्टुडंट्स, लक्ष द्या इकडे, या लिनियर टेट्रॅड मध्ये असतं 4 हॅप्लॉइड मेगास्पोर्स. यामध्ये 4 मेगास्पोर्स तयार होतात हॅप्लॉइड नेचरचे. आता इथं मेगास्पोर तयार झाला म्हणजे डेव्हलपमेंट झाली का? नाही. डेव्हलपमेंटच्या बऱ्याच साऱ्या स्टेजेस आहे. त्याच्यामध्ये इथं पहिली स्टेज होते. इथं मिओसिस हे संपलेलं आहे. मिओसिसमध्ये आता हॅप्लॉइड मेगास्पोर्स तयार झालेले आहे. आता पुढे ज्या वेळेला सेल डिव्हिजन होईल त्यावेळेला मिओसिस होणार नाही, कारण आतमध्ये इथं असणारी सेल काय ऑलरेडी हॅप्लॉइड आहे. त्यामुळे आता मिओसिस होणार नाही. आता काय होईल? मायटोसिस होणार आहे पुढे. आणि म्हणून फ्रॉम दिस लिनियर टेट्रॅड ओनली द लॉवर सेल continue. The lower cell is functional and 2-3 upper cells are unfunctional. या ठिकाणी फक्त आणि फक्त ही जी लॉवर सेल असते, लॉवर सेलच फक्त फंक्शनल असते. द लॉवर सेल इज फंक्शनल ॲज अ फिमेल गॅमेटोफाइट. हा जो लॉवर मेगास्पोर आहे हाच फक्त फिमेल गॅमेटोफाइट म्हणून फंक्शनल असतो. द रिमेनिंग अपर मोस्ट 3 सेल्स, ह्या ज्या वरच्या 1, 2, 3 सेल्स आहे, द सेल्स अंडरगोज डिजनरेशन. या डिजनरेट होता, ह्या राहत नाही, या डिजनरेट होतात म्हणजेच या नष्ट होतात. फक्त आता एकच मेगास्पोर शिल्लक राहिला जो फंक्शनल आहे की ज्यापासून फिमेल गॅमेटोफाइट तयार होणार. नाउ दिस सिंगल मेगास्पोर, this megaspore is also called as embryo sac. Basically this is haploid in nature. हा जो एम्ब्रियो सॅक आहे किंवा ही जी मेगास्पोर आहे ही कशी आहे या ठिकाणी तर फंक्शनल पण आहे आणि हॅप्लॉइड पण आहे. नाउ धिस मेगास्पोर गेटिंग नरिशमेंट बाय द न्यूसेलस. हा जो न्यूसेलस आहे, पॅरेनकायमा टिश्यूज जे आहे त्या पॅरेनकायमा टिश्यूज या मेगास्पोरचं नरिशमेंट करतात. हा मेगास्पोर काय आहे? द मेगास्पोर नरिश्ड by the nucellus and after the development of the megaspore, after the growth of the megaspore is known as first cell of the female gametophyte. या मेगास्पोरलाच म्हटलं जातं फिमेल गॅमेटोफाइटची पहिली सेल. The megaspore is known as first cell of the female gametophyte. Now this female gametophyte undergoes mitosis 1, then sequentially 3 मायटोसिस टेक्स प्लेस. 3 times मायटोसिस टेक्स प्लेस. 3 वेळेला मायटोसिस होणार आहे. मायटोसिस फर्स्ट, मायटोसिस सेकंड, मायटोसिस थर्ड. देन द फर्स्ट सेल ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट अंडरगोज मायटोसिस अँड इट फॉर्म्स 2 न्यूक्लियस. कारण आता ही जी याला आपण काय म्हणणार आहोत, धिस इज एम्ब्रियो सॅक. बेसिकली ही एम्ब्रियो सॅक झाली. काय जे होणार आहे ती ह्या एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये होणार आहे. That's why the first cell of the female gametophyte, that is megaspore, undergoes the first mitosis to produce 2 nuclei. या ठिकाणी 2 न्यूक्ली तयार होतात. Now then this 2 nucleated structure undergoes second mitosis and this second mitosis resulted in the development of 4 न्यूक्लियस. आता बघा पुन्हा इथं मायटोसिस झालं. हे जे 2 न्यूक्लियस होते 2चे या ठिकाणी 4 न्यूक्लियस झाले. मायटोसिसमध्ये ज्या वेळेला सेल डिव्हिजन होतं त्यावेळेला फायनल सेल्स किती तयार होतात? 2. मिओसिसमध्ये 4. मायटोसिसमध्ये ज्या 2 सेल तयार होतात त्या सेल्स त्याचा जो क्रोमोझोमल नंबर असतो तो रिटेन करतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून या ठिकाणी सेकंड मायटोसिसमध्ये न्यूक्लियस तयार झाले म्हणजे हे न्यूक्लियस नंतर सेलमध्ये कन्वर्ट होणार आहे. आता न्यूक्लियस का म्हणतोय? कारण इथं न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर म्हणावं लागतं आपल्याला, म्हणून न्यूक्लियस म्हणतो. नंतर या न्यूक्लियस पासूनच सेल तयार होणार आहे. मग सेकंड मायटोसिसमध्ये 4 न्यूक्लियस ड्यू टू द रिझल्ट ऑफ द सेकंड मायटोसिस 4 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर इनसाइड द एम्ब्रियो सॅक डेव्हलप. एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये 4 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर तयार झालं. देन द सेल अंडरगोज थर्ड मायटोसिस.
After the third mitosis, what happens? Inside the embryo sac, third mitosis नंतर there are total 8 nucleated structure is formed. 1 2 3 4 5 6 7 8 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर तयार होतं. 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर इज फॉर्म. हे जे 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये 4 न्यूक्लियस located on the micropylar end and 4 nuclei are located at the chalazal end. आता यापैकी 4 न्यूक्लियस जे आहे हे एका पोलला येतात आणि 4 न्यूक्लियस जे आहे हे अपोजिट पोलला जातात. फ्रॉम धिस 2 poles a single nucleus move towards the center of the एम्ब्रियो सॅक. या इकडनं चलाझल एंडकडनं एक न्यूक्लियस सेंटरला येतो, मायक्रोपायलर एंडकडनं एक न्यूक्लियस सेंटरला येतो. दॅट्स वाय धिस स्ट्रक्चर इज नोन ॲज 2 पोलार न्यूक्ली. पोलार न्यूक्ली या ठिकाणी सेंटरला आलेले आहे. द रिमेनिंग न्यूक्ली विच इज प्रेझेंट ॲट द चलाझल एंड डेव्हलप्स ॲज अ अँटीपोडल सेल्स. जे 3 उरले त्यांचे अँटीपोडल सेल तयार झाले आणि द 3 न्यूक्ली विच इज present at the micropylar end. From these 3 nuclei, 2 nuclei are developed as a synergid cell and 1 nuclei is developed as a female gametophyte, that is nothing but the egg or female gamete. या 3 ज्या मायक्रोपायलर एंडला आहे त्यापैकी 2 न्यूक्ली 2 सिनर्जिड सेल मध्ये कन्वर्ट होतात आणि एक उरलेलं जे आहे तो न्यूक्ली फिमेल गॅमेट असतो, म्हणजेच तो असतो एक सेल, म्हणजेच तो असतो ओवा. अँड टुगेदरली these 2 synergid and a single egg is known as egg apparatus. Egg apparatus. Now synergids मी तुम्हाला एक फंक्शन सांगितलं पहिलेच इथं. Synergids are watery cells but synergids have hair like projection. ह्या synergids वर hair like projection असतात. which guide pollen tube towards the egg. ह्या इकडनं ज्यावेळेला पोलन ट्यूब डेव्हलप होते त्यावेळेला हे हेअर लाईक प्रोजेक्शन सतत त्याला स्टिम्युलेशन देत राहतात, गाईड करत राहतात. कोणाला? त्या पोलन ट्यूबला. टुवर्ड्स द एग, एक सेल पर्यंत पोहोचण्यासाठी. अँड धिस हेअर लाईक प्रोजेक्शन आर नोन ॲज फिलिफॉर्म ॲपरेटस. या एग लाईक प्रोजेक्शनला आपण फिलिफॉर्म ॲपरेटस असं म्हणतो. ओके, इथपर्यंत स्ट्रक्चर क्लिअर झालं. एमएमसी अंडरगोज मिओसिस, 4 हॅप्लॉइड मेगास्पोर्स फॉर्म, द अपर 3 बिकम डिजेनरेटेड, लोएस्ट 1 बिकम फंक्शनल, it become undergoes growth phase. Then after the completion of growth it is considered as first cell of the female gametophyte and undergoes 3 successive mitosis to form 8 nucleated structure. इथं 8 न्यूक्लियस तुम्हाला दिसणार 1 2 3 4 5 6 7 8. देन या ठिकाणी फिजन होत होता. आता न्यूक्लियर देन द फायनल फिमेल गॅमेटोफाइट बिकम डेव्हलप्स. बिकॉज आता इथं कंप्लीट नाही होत प्रोसेस इथे कंप्लीट होते. बिकॉज दीज इथं तर सेल तयार झाल्या, अँटीपोडल तयार झाल्या, सिनर्जिड झाली, एक सेल झाली. बट दीज 2 न्यूक्लियस हॅव नॉट अ सेल. या 2 न्यूक्लियसला सेल नाहीये. दॅट्स व्हाय दीज 2 पोलार न्यूक्ली came together, fused together and fusion of these 2 polar nuclei takes place. या ठिकाणी 2 पोलार न्यूक्लीचं काय होतं? फ्युजन होतं and they form a single cell. That's why this cell is called as secondary nucleus. या सेलला म्हटलं जातं सेकंडरी न्यूक्लियस. ॲक्च्युली स्ट्रक्चरमध्ये किती न्यूक्लिय आहे? न्यूक्लिय आहे 8, पण दिसताना इथं दिसतात 1 2 3 4 5 6 आणि हा एक 7. ॲक्च्युली हा एक नाही आहे, या ठिकाणी 2 न्यूक्लिय आहे. हा डिप्लॉइड आहे, लक्षात घ्या. हे 3 जे आहे हे 3 आणि हे 3 हे 6 मिळून काय आहे? हे हॅप्लॉइड न्यूक्लिय आहे. हा डिप्लॉइड न्यूक्लिय म्हणजे न्यूक्लिय जे आहे टोटल 8च राहणार आहे आणि सेल जे आहे त्या काय राहणार आहे? 7च राहणार आहे. म्हणून याला आपण म्हटलं 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. द एम्ब्रियो सॅक इज 7 सेल्ड. 7 सेल इथे तयार झाले. या 7 सेल आणि न्यूक्ली किती आहे? 8 न्यूक्ली. कारण या ठिकाणी सेकंडरी न्यूक्लियसमध्ये किती न्यूक्ली आहे? 2 न्यूक्ली आहे. दॅट्स वाय दिस इज मॅच्युअर एम्ब्रियो सॅक. दिस मॅच्युअर एम्ब्रियो सॅक इज कॉल्ड ॲज फिमेल गॅमेटोफाइट. इट्स डेव्हलपमेंट टेक्स प्लेस जस्ट बिफोर फर्टिलायझेशन. फक्त अतिशय वेगात फर्टिलायझेशनच्या आधी 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर जे आहे हे 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर तयार होतं. आणि म्हणून दिस इज ऑल
द प्रोसेस ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट. अतिशय सोपी प्रोसेस आहे विद्यार्थी मित्रांनो, समजून घेण्यासाठी. समजलं नसेल पुन्हा बघा, पुन्हा बघा, सतत ऐका, त्याच वेळेला अंडरस्टँडिंग होईल. प्रत्येकाची अंडरस्टँडिंगची लेवल वेगळी असते. कोणाला एक वेळेला ऐकून लक्षात राहतं, कोणाला 10 वेळेला ऐकावं लागतं. पण तुम्ही ज्या वेळेला जास्तीत जास्त ऐकाल त्यावेळेला तुमच्या लक्षात राहणार. आणि लक्षात ठेवा, बायोलॉजी हा असा विषय आहे की ज्या विषयामध्ये तुम्हाला भरपूर ऐकणं आहे त्याच वेळेला तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात. आणि भरपूर ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. पार्थ सायन्स अकॅडमी हा चॅनल सतत तुमच्याबरोबर राहणार आहे, तुमची तयारी करून घेणार आहे. मी स्वतः तुमची तयारी करून घेणार आहे. त्यासाठी सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आता बघा पुन्हा एकदा याचा ओव्हरव्ह्यू आपण बघूया. मेगास्पोर मदर सेल, इट इज डिप्लॉइड इन नेचर, अंडरगोज मिओसिस. After the meiosis, it forms the linear tetrad. Linear tetrad consists 4 haploid megaspore. Upper 3 megaspores undergoes degeneration because they are non-functional. Only the lower become functional, and the lower megaspore that is functional and that is haploid, the nucellus nourishes the lower megaspore, and after the complete nourishment the lower megaspore is considered as first cell of the female gametophyte. या ठिकाणी मेगास्पोर मदर सेलमध्ये मिओसिस झालं, 4 सेल्स तयार झाल्या ज्याला आपण लिनियर टेट्रॅड म्हटलं. यापैकी वरच्या 3 सेल फंक्शनल नाही आहे, त्या डिजनरेट होतात. खालची एक जी आहे लॉवर सेल ही फंक्शनल आहे. इथं आपण दाखवले या 3 सेल डिजनरेट झाल्या. आता ही जी हा जो एकच मेगास्पोर शिल्लक राहिला याला नरिश करतो कोण? हा न्यूसेलस नरिश करतो. या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, इथं आपण न्यूसेलस दाखवलेला आहे. न्यूसेलसमध्ये पॅरेनकायमा टिश्यूज असतं, त्या ग्लुकोज प्रोव्हाइड करतात वगैरे. आणि मग या ठिकाणी डेव्हलपमेंट झालेली जी काही सेल असते ती त्याला म्हटलं तर फर्स्ट सेल ऑफ द फिमेल गॅमेटोफाइट. ही सेल 3 सक्सेसिव्ह मायटोसिसमध्ये जाते किंवा 3 वेळेला याच्यामध्ये मायटोसिस होतं. द सेल अंडरगो 3 टाइम्स सक्सेसफुल मायटोसिस. ज्यावेळेला पहिलं मायटोसिस होतं त्यावेळेला 2 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर तयार होतं. सेकंड मायटोसिस होतं 4 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर, अँड थर्ड मायटोसिस गिव्ह राईज टू 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. या 8 न्यूक्लियसपैकी वरचे म्हणजे 4 न्यूक्लियस जे आहेत, 4 न्यूक्ली जे आहे ते चलाझल एंडला वरच्या बाजूला तयार होतात, आणि जे 4 न्यूक्ली आहे ते कोणत्या बाजूला तयार होतं? या ठिकाणी मायक्रोपायलर एंडला तयार होतात. आता हे जे 2 एंड झाले हे त्याचे 2 पोल झाले. त्यामुळं या वरच्या चलाझल एंडकडनं एक न्यूक्लियस सेंटरला येतो आणि मायक्रोपायलर एंडकडनं एक न्यूक्लियस सेंटरला येतो. आणि ज्यावेळेला हे दोघं सेंटरला येतात दे आर कन्सिडर्ड ॲज 2 पोलार न्यूक्ली. And the remaining 3 nuclei at the chalazal end develops as antipodal cell, and the 3 nuclei at the micropylar end develops as egg apparatus. Egg apparatus consists 2 synergid and 1 egg cell, means female gamete. Now nuclear fusion takes place at the center. Central nuclear fusion होतं, and these 2 polar nuclei fuse together and they form a single cell, means the डेव्हलपमेंट ऑफ द मॅच्युअर एम्ब्रिओ टेक्स प्लेस. या ठिकाणी ज्यावेळेला या पोलार न्यूक्लियसचं फ्युजन होतं त्यावेळेलाच आपण म्हणतो की या स्ट्रक्चरमध्ये 7 सेल आहे आणि 8 न्यूक्लियस आहे, कारण हे 6 न्यूक्लियस आणि पोलार सेकंडरी न्यूक्लियसमध्ये असलेले 2 न्यूक्ली. अशा पद्धतीने टोटल 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर जे आहे हे स्ट्रक्चर तयार होतं. आणि या डेव्हलपमेंटलाच आपण म्हणतो मॅच्युअर एम्ब्रिओ सॅक किंवा ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल. दिस is known as anatropous ovule. Anatropous ovule just takes place before the fertilization. इथं म्हटले बघा आपण 6 are haploid and 1 is diploid. इथं टोटल 7च सेल आहे. टोटल सेल 1 2 3 4 5 6 आणि ही एक 7 आहे. त्या 7 पैकी 6 सेल हॅप्लॉइड आहे. 1 2 3 4 5 6 म्हणजे एग ॲपरेटस आणि अँटीपोडल सेल्सचा जो सेट आहे हा टोटल कसा हॅप्लॉइड, आणि एक डिप्लॉइड म्हणजे ही जी सेकंडरी न्यूक्लियस आहे हा डिप्लॉइड आहे. म्हणजे काय? याच्यात 2 न्यूक्ली आहे. 2 न्यूक्लिय म्हणजे 2 सेट आले क्रोमोझोमचे, म्हणून याला म्हटलं डिप्लॉइड. याच्यामुळे कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. इथं 6 are haploid and 1 is diploid म्हणजेच त्याचा अर्थ 7 celled and 8 nucleated structure. ओके, this is all about the development of the female gametophyte, that is nothing but megasporogenesis. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे हा. दिस इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक विथ रिस्पेक्ट टू युअर HSC
एक्झामिनेशन. तुमच्या 12वी सायन्सच्या बायोलॉजीसाठी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. पुन्हा पुन्हा ऐका, त्यावेळेला अंडरस्टँड होईल, सहजपणे लक्षात राहिलं पाहिजे. इतक्या वेळेला ऐका आणि इतक्या वेळेला तुम्ही तो बघा, पुन्हा पुन्हा लेक्चर बघा, त्याच वेळेला तुम्हाला ते लक्षात राहणार. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा सांगतो, तुम्हाला बेसिक कन्सेप्टवर फोकस केल्याशिवाय तुमचा अभ्यास होणार नाही. तुम्हाला CET प्रिपेअर करायचं आहे, तुम्हाला नीट प्रिपेअर करायचं आहे, अनेक लेवलवर तुम्हाला टेस्ट केलं जाणार आहे, तुम्हाला वेगवेगळ्या लेवलवर टेस्ट द्यायचे आहे. त्याच वेळेला जाऊन तुमचं कुठेतरी भविष्यामध्ये करिअर जे आहे हे करिअर चांगलं होणार आहे. आणि आपलं करिअर चांगलं बनवण्यासाठी आज तुम्हाला स्वतःचं करिअर चांगलं बनवायचं आहे. त्यासाठी आज तुम्हाला स्टडी करणं, अभ्यास करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून सांगतो, अभ्यास करण्यासाठी कन्सेप्ट पक्क्या करा. कन्सेप्ट पक्क्या करण्यासाठी बायोलॉजीमध्ये तुम्ही ऐकत चला, लेक्चर्स ऐकत चला. आणि पुन्हा एकदा सांगतो की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. उद्याच्या लेक्चरमध्ये म्हणजे येणारा जो व्हिडिओ असेल, पुढचा जो व्हिडिओ असेल, पुढचं जे लेक्चर असेल, त्यामध्ये आपण पॉलिनेशन काय आहे, व्हॉट इज पॉलिनेशन, टाइप्स ऑफ पॉलिनेशन, सेल्फ पॉलिनेशन काय आहे, क्रॉस पॉलिनेशन काय आहे, या टॉपिकवर आपण काय करूया, या टॉपिकला आपण एक्सप्लेन करणार आहोत. या टॉपिकचा आपण स्टडी करूया, मिळून स्टडी करूया. आय थिंक तुम्हाला लक्षात येतंय, लक्षात येणार आहे. अभ्यास करा, लेक्चर. थँक्स टू ऑल ऑफ यू. हॅव अ नाईस डे टू ऑल ऑफ यू. मी इथेच थांबवतो आहे. बघा, मी आज इथेच थांबतोय. उद्या पुन्हा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूया. थँक्स टू ऑल ऑफ यू. हॅव अ नाईस डे टू ऑल ऑफ यू. गुड डे टू ऑल ऑफ यू. थँक्यू.